देख रहे हैं जनता की आवाज 24 घंटे। नमस्कार, मैं मीनल। जनता की आवाज न्यूज 24 आवर्स में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। मुरबाड शहर के ठाणे जिला मध्यवर्ती सरकारी बैंक लिमिटेड शाखा में शुक्रवार को सुबह से ही महिलाओं ने उपस्थिति लगाई। खाता धारकों की लंबी कतारें बैंक के बाहर लगी थी। कई महिलाओं के खाते में 3000 रुपए जमा हुए तो केवाईसी अभाव से कुछ महिलाओं को एन रक्षाबंधन के त्योहार में आर्थिक लाभ से वंचित रहना पड़ा। ऐसी प्रतिक्रियाएं मिल रही है, लेकिन तपती गर्मी में बेहाल बैंक खाते धारकों ने फैन और पीने के पानी संबंधी शिकायतें की है एवं जेरॉक्स वाले ने जेरॉक्स के पैसे बढ़ा दिए हैं। ऐसी शिकायतें महिलाओं द्वारा प्राप्त हो रही है। बँकेत कसे द्याल कसले कोणी तुम्ही काढला का? किती वाजता आले? पैसे मिळाले नाही अजून? काय केला का? कोण कोण आला? तुम्ही किती जणी आहेत? यहाँ कॉपीचे 10 रुपये घेतले। झेरॉक्स वाल्यानी का? झेरॉक्स वाल्यानी ते बँकेवाल्याने त्यांना सांगितलं का? बँकेवाल्यानी हे केलंय। आमची ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील किंवा राज्यातील अशी एकमेव बँक आहे तिचा शेतकरी किंवा जे काही शासकीय योजना असतील त्याचा संपूर्ण विश्वास या बँकेवर असल्या कारणाने कोणतीही स्कीम असेल तर बँकेमध्ये आमच्याच TDC मुरबाड किंवा इतर तालुक्यातील कोणत्याही बँका शाखा असतील त्याच्याविषयी आज आमच्याकडे जास्त गर्दी दिसते। आता जवळजवळ 5000 नावं रिजेक्ट झालेली आहेत, तर त्याच्यामध्ये जवळ 3000च्या आसपास खातेदार TDC बँकेचे मुरबाडचेच आहेत। त्यामुळे आज एवढी गर्दी जी झालेली आहे ती त्याच्याकरिता झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांना आव्हान करतो की त्या 3 दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत, त्याच्यामुळे अजून 2 दिवस त्यांनी खात्री करून घ्या आपले पैसे जमा झालेत का नाहीत। अगर पैसे जर जमा झाले नसतील आणि आज आपण त्यांचा पुन्हा डिलीट केला आधार मॅपिंग असेल ती तारीख, तर परत त्यांच्यामध्ये उशीर जमा होईल, पैसे जमा व्हायला उशीर होईल। त्यांना आव्हान करतो की त्यांनी 2 दिवस खात्री करून घ्यावी आपले पैसे जमा होतात का नाहीत। नाही जमा झाले तर त्यांनी पुन्हा एकदा आधार मॅपिंग करून घ्यावी अशी मी त्यांना बँकेच्या वतीने सन्मान्य संचालक मंडळांच्या वतीने मी खातेदारांना नम्रतेची विनंती करतो।